जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. हलगरा गावातील आमचे स्नेही देवदास महाराज कांबळे यांचं धर्मराजा यूट्यूब अतिशय म्हणजे आजच्या घडीला प्रसिद्ध यूट्यूब आहे. आज आम्ही मुंबई पुणे ठिकाणी यांचं यूट्यूब बघतो आणि गावातील जे काय प्रसंग अतिप्रसंग जे काय असतील गावातले आनंदी वातावरणाचे जे काय असेल ते आम्ही ऐकतो, आम्ही बघतो याच्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळं आमचे स्नेही देवदास महाराज कांबळे यांचं धर्मराज यूट्यूब जी चॅनल आहे खूप खूप चांगलं आहे. आणि मी या ठिकाणी आता आपलं जी बाबासाहेबांचं या ठिकाणी पुतळा आहे, मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी आंबेडकर भवन जे आहे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. मी पहिल्यांदा आपण आत येतो, प्रवेश करतो. मुख्य दरवाजा आहे. आत आल्यानंतर समोर खुलं व्यासपीठ आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण असतील, व्याख्यान असतील या ठिकाणी होतात. सुंदर असं या ठिकाणी केलेलं आहे. नंतर या ठिकाणी जी भिंत आहे त्या भिंतीवरती अतिशय सुंदर असे सुविचार या ठिकाणी मांडलेले आहेत. बघा, आळस हा माणसाचा शत्रू आहे, बरोबर आहे. बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे, हे खरं आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणा किंवा गावातील लोकांसाठी बसण्यासाठी या ठिकाणी ही हनुमान खानश्री हलगरा शुगर मिल यांच्या वतीनं ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुंदर अशी बाकडी या ठिकाणी ठेवलेली आहेत. कुणी पण यावं, वाचन करावं, बसावं, इथला आनंद घ्यावा. अतिशय प्रसन्न वाटतं वातावरणामध्ये ह्या. आणि हे जे आहे आम्ही या ठिकाणी ध्वजारोहण करतो. 6 डिसेंबरला या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. हा ध्वज जो आहे पंचशील ध्वज आहे, या ठिकाणी ध्वजारोहण झालेला आहे. आणि समोर या ठिकाणी बाबासाहेबांच्या या ठिकाणी अतिशय सुंदर असा पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे. या ठिकाणी लिहिले बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हलगरा पुतळा लोकार्पण सोहळा. पूज्य बनते डॉक्टर उपयुक्त महाथेरो पूर्णा आणि माननीय श्री संजयजी बनसोडे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, उदगीरचे जे आमदार आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. निलंग्याचे आपले संभाजी पाटील निळेकर हे पण होते त्या ठिकाणी. आणि असा सुंदर असा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. स्थापना दिनांक आहे 12/6/1980 जुनी स्थापना आहे. नंतर या ठिकाणी पुतळा जो आहे तो बसवलेला आहे. समोर जे आहे हे मोठं सभागृह आहे. आणि ह्या पुतळा कमिटीसाठी समस्त गावातील काही दानशूर लोकांनी देणगी दिलेली आहे. ही लिस्ट पहा तुम्ही, अनेकांची नावं आहेत. अनेकांची नावं यामध्ये आहेत. आणि हे जे कार्य घडलेलं आहे हे लोकांच्या देणगीतून घडलेलं आहे. त्यामुळं देणगी देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आणि भविष्यामध्ये मला वाटतं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा जो आहे त्याच्या पाठीमागे भव्य अशी बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आपण उभा टाकायची या ठिकाणी आहे. आणि या मूर्तीसाठी आपण सगळ्यांनी पैसा, धन जे काय असेल आपण दिलं पाहिजे. भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आपण स्थापन केली पाहिजे. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असा बौद्ध धम्म आपण जगामध्ये रुजू शकू असं मला वाटतं. म्हणून बुद्धाची मूर्ती स्थापन होणं ही काळाची गरज आहे. इथे येऊन खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. खूप चांगलं वातावरण आहे, शांत वातावरण आहे, छान वाटलं. आमचे मित्र स्नेही नमन गायकवाड, देवदास महाराज कांबळे या ठिकाणी मला बोलवले. मी इथलाच आहे. धन्यवाद. जय भीम.